भारत माता की। थोरात फडणवीस साहेब, तुम्हा सर्वांना भेटण्याकरता आणि ह्या भंडारा शहराचा विकास पुढील 5 वर्ष कसा होणार आहे सांगण्याकरता इथे आलेले आहे आणि अनेक योजना तुमच्या सर्वांसाठी इथे आणलेल्या आहे। म्हणून फडणवीस साहेबांसाठी दोन्ही हात वर करून भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा येणाऱ्या 2 तारखेला होऊ घातलेल्या भंडारा नगर परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे नगर परिषदेच्या अध्यक्षाच्या उमेदवार सौ मधुराताई मदनकर, तसंच पवनी नगर परिषदेच्या, तुमसर नगर परिषदेच्या आणि साकोली नगर परिषदेचे सर्व नगर परिषदेचे उमेदवार भावनाताई भाजीपाले, देवेश्रीताई कापगाते, प्रदीपभाऊ पडोले यांच्या प्रचाराकरता आज महाराष्ट्राचे लोकप्रिय व लाडके आपल्या सर्वांचे माझे मार्गदर्शक माननीय देवेंद्र फडणवीस साहेब इथे उपस्थित झाले। मी त्यांचा भंडारा जिल्ह्यामध्ये स्वागत करतो। इथे मंचावर उपस्थित आपल्या क्षेत्राचे लोकप्रिय माजी खासदार सन्माननीय सुनीलभाऊ मेंढे, भंडारा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ गुंडाने, हेमकृष्णजी कापगाते, बाळाभाऊ काशीवार, शिवरामजी गिरीपुंजे, विलासभाऊ काटेकाय, मोहनजी सुरकर, विनोदजी बांते, प्रशांतजी खोब्रागडे, शहराचे अध्यक्ष माननीय सचिनभाऊ कुंबलकर, भावनाताई भाजीपाले, देवश्रीताई कापगाते, मधुरताई मदनकर, मयूरजी बिसेन, कल्याणी निखाडे, रामकुमारजी गजबे, आदरणीय मंच आणि माझ्या पुढे उपस्थित सर्व भंडाराच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व या शहरातील गणमान्य नागरिक बंधू भगिनींनो मित्रांनो, आज आपल्या शहरात आपल्याला भेटण्याकरता आणि आपल्यासोबत चर्चा करण्याकरता माननीय फडणवीस साहेब इथे आले आणि फडणवीस साहेब आले तर त्यांना आपण काही ना काही मागितलं पाहिजे आपल्या शहरासाठी। आणि म्हणून आपल्याला आपल्या भंडारा शहरात जर सर्वात मोठी जर कोणती समस्या असणार तर ती आपल्या शहरातील झोपडपट्टी धारकांना मालकी हक्क पट्टे देण्याचं, बरोबर आहे? बरोबर आहे। आणि म्हणून मागील अनेक वर्षापासून ही समस्या संपूर्ण महाराष्ट्रातील झोपडपट्टी धारकांची होती आणि म्हणून यावेळेस ज्यावेळेस 1 वर्ष आधी सरकार आली तेव्हा फडणवीस साहेबांनी सगळ्यात पहिलं काम बावनकुळे साहेबांना सांगितलं की या झोपडपट्टी धारकांना त्यांचे मालकी हक्काचे पट्टे मिळाले पाहिजे आणि मग एक GR काढलं। त्यामध्ये आता जे तुम्हाला जे मालकी हक्क पट्टे घेण्याकरता जे मोजणी करायला लागत होती, पैसे भरायला लागत होते, हेलपाटे मारायला लागत होते आणि इतकं कष्ट करूनही पट्टे भेटत नव्हते, आता जे GR माननीय फडणवीस साहेबांनी काढला त्यामध्ये तुम्हाला फक्त अर्जी करायची आहे, नगर परिषद मध्ये अर्जी करायची आहे, नगर परिषदच त्याची मोजणी करणार आणि तुम्हाला तुमचे पट्टे घरपोच देण्याचं काम या माध्यमातून सरकार करणार आहे। चांगला निर्णय झाला की नाही झाला? मग टाळ्या वाजवा। दुसरं, मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्या झोपडपट्टी धारकांना ज्या जागा होत्या, झोपडपट्टी वसल्या होत्या, त्या झुडपी जंगलमध्ये होत्या आणि त्या झुडपी जंगलमुळे आपल्याला पट्टे देऊ शकत नव्हते। आपला कोणता एरिया तो रुबीबियाचा, तिथे झुडपी जंगलामध्ये रुबीबियाच्या प्रभागामध्ये 2 नंबरमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी या झुडपी जंगलमध्ये होत्या। त्याचंही काढण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी केलं। 10 वर्षापासून सातत्याने महाराष्ट्रातील शहरी भागांमध्ये झुडपी जंगलाचं जे आरक्षण आहे ते काढण्यासाठी ते सातत्याने कोर्टामध्ये लढत आहे। हायकोर्टामध्ये आपण जिंकलो, सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होतं आणि 15 दिवसाआधी ती झुडपी जंगलाची केस आपण जिंकली आहे। आता शहरी भागांमध्ये जिथे वस्त्या आहे तिथे झुडपी जंगलाची जे आरक्षण आहे ते हटवण्याचं काम आणि त्या भागातील लोकांना पट्टे देण्याचं काम आपण केलेलं आहे। साहेब, आम्ही 6 महिन्यात हे सर्व पट्टे देण्याचं काम आम्ही पूर्ण करू आपल्या आशीर्वादाने, पण ज्या ज्या लोकांना पट्टे दिले त्यांना घरकुल देण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि मोठी निधी या सगळ्या झोपडपट्टी धारकांना पक्के घर झाले पाहिजे, त्यांना घरकुल मिळालं पाहिजे, म्हणून आपल्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की मोठी निधी आपण आम्हाला देणार। दुसरं, मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जे घर आहेत ते महसूल प्लॉटवर आहे, दर 30-30 वर्षानंतर त्यांना ते रिन्यू करावं लागतात, त्यांना परत त्या कलेक्टरच्या ऑफिसचे हेलपाटे खावे लागतात। या सगळ्या लोकांसाठी नवीन एक GR काढलेला आहे बावनकुळे साहेबांनी, 2% भरले की ते घर तुमच्यासाठी परमनंट तुमच्यासाठी ते होऊन जाणार आहे, परमनंट मालकी तुमची होऊन जाणार आहे। चौथा आणि सगळ्यात महत्वाचा एक GR जो सिंधी समाज बांधव जे 1947 मध्ये फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानवरून आपल्याकडे आले आणि ते विस्थापित म्हणून ते इथे आपले रहिवासी होते, त्या लोकांना सुद्धा निशुल्क पट्टे देण्याचं काम राज्य सरकारने केलेलं आहे। मुंबई, नागपूर या सगळ्या भागांमध्ये ते पट्टे देण्याचं काम सुरू झालेलं आहे, गोंदियामध्ये झालेलं आहे।
आपल्या इथे मला वाटतं 200-300 लोकांना पट्टे देण्यात आलेले आहे, पण संपूर्ण सिंधी समाजाला या माध्यमातून पट्टे देण्याचं काम आहे. साहेब, आमच्या इथे ज्या मूलभूत सुविधा आहे, घनकचरा व्यवस्थापनाचा असणार, स्वच्छताचा असणार, रस्त्यांचा असणार, फार बिकट परिस्थिती आहे. मागच्या 4 वर्षात या भागात प्रशासकाचा काळ होता आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कुठेतरी या नगर परिषदमध्ये दुर्लक्ष झाल्याचं काम या सामान्य नागरिकांच्या तक्रारी आहे. आणि आपली एक पाणी पुरवठा योजना साहेब आपल्यामुळे आम्ही या इथे सुनील भाऊ नगराध्यक्ष असताना 60 कोटी रुपये इथे मंजूर केले. 80% काम पूर्ण झालं. 80% भागांमध्ये लोकांना पाणी भेटत आहे, पण 20% ज्या झोपडपट्ट्यांचे भाग आहे, अनेक उंच स्तरावर भाग आहे, तिथे ते काम बंद आहे. आज ठेकेदार इथनं पळून गेलेला आहे, कारण त्या प्रशासकाच्या माध्यमातून कोणी एक इकडचा नेता आहे, तो त्यांना पैशाची मागणी करतोय म्हणून तो ठेकेदार पळून गेलेला आहे. ठेकेदाराला मी 15 दिवसाआधी भेटलो की मी इथे या भागामध्ये फिरून राहिलो, लोकांच्या तक्रार, पाणीच्या समस्याची तक्रार येत आहे. त्यांनी म्हटलं की एकदा साहेब तुमचा नगराध्यक्ष बसू द्या, या भंडारा शहरामध्ये 3 महिन्याच्या आत सगळ्या प्रत्येक घरी पाणी दिल्याशिवाय मी राहणार नाही. त्यांनी काम सुरू करणार, कुठेतरी त्याला पैशाची मागणी करतात, तेही आता थांबवण्याचं काम. आता इथे मी मागे आपल्याला सुद्धा एक तक्रार केली होती. आमचे जॅकी भैया रावलानी ज्यावेळेस आमच्या पक्षात आले, त्यांनी अनेक फाईली माझ्याकडे आणून दिल्या आणि मी नगर परिषदेचा भ्रष्टाचार काढला. जवळपास या नगर परिषदेमध्ये मागच्या 4 वर्षात 200 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचं मी तक्रार कलेक्टरकडे केली, आपल्याकडे केली आणि त्यामध्ये चौकशी लक्षात आलं की हा 200 कोटीचा भ्रष्टाचार या नगर परिषदमध्ये झालेला आहे. पण त्यानंतर आपल्याला तक्रार केली, आपण या भागात या नगर परिषदच्या सीओला या भंडारामधनं, करण चव्हाणला या भंडारामधनं हद्दपार केलं आणि तो भ्रष्टाचार खरा होता हे त्यामध्ये सिद्ध झालं. पण मला माहित नाही या भागाचे स्थानिक आमदारांना काय पोट दुखलं, ते मला शिव्याशाप देऊन राहिले, मला शिव्या देऊन राहिले, इंटरव्ह्यू माझ्या विरोधात देऊन राहिले. आणि मग मला लक्षात आलं की बाबा मी तर भ्रष्टाचारावर आरोप केला होता, मी तर नगर परिषदेच्या भ्रष्टाचारावर आरोप केला होता, यांना मिरची का लागली. आणि मग मी ते आणखीन कागद बघितले तर मला कुठेतरी लक्षात आलं की भले बटन इथं दाबली, याचं पोट का दुखत आहे. कारण मागच्या 3 वर्षामध्ये, मागच्या 4 वर्षात या नगर परिषदामध्ये 3000 कोटीचा निधी आला. 3000 कोटीचा. त्याविषयी मागे शिंदे साहेब इथेच आले होते आणि शिंदे साहेब जेव्हा हेलिकॉप्टरने त्या MB कॉलेज ग्राउंड मध्ये उतरले आणि भंडारा शहरात आले तर त्यांची गाडी डुलत इथे आली आणि त्यांनी विचारलं बोंडेकराला की अरे बोंडेकर, तुला मी रस्ता विकासासाठी किती रुपये दिले. त्यांनी सांगितलं 3000 कोटी. आज मला सांगा 3000 कोटीचे रस्ते दिसून राहिले का? आज 3000 कोटीच्या रस्त्याचा विकास ज्यावेळेस बोंडेकरांनी सांगितलं की 3000 कोटीचे रस्ते बांधले, त्यावेळेस मी स्वतः प्रत्येक गल्ली फिरलो, प्रत्येक रस्ता फिरलो आणि मला असं वाटलं की बाबा कुठे सोन्याचा तर रस्ता नाही बांधला, कुठे चांदीचा तर रस्ता नाही बांधला, पण मला सोन्या आणि चांदीचा रस्ता कुठेच दिसला नाही. पण जे सिमेंटचे अर्धवट रस्ते जे बांधले त्यामध्ये लोहा गायब होता. आता कुठेतरी म्हणजे किती प्रमाणात मोठा भ्रष्टाचार या शहरामध्ये झालेला आहे याचा लक्ष आपल्याला येणार. आणि आज हेच आम्हाला शिवशाप देऊन आमच्या उमेदवाराला बद्दल उलट सिलट गावभर सांगत आहे. आता दलित वस्ती मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दलित वस्तीला 15% निधी आरक्षित केलेली आहे. ते केंद्र सरकार असणार, राज्य सरकार असणार किंवा तुमची नगर परिषद असणार, त्यांना 15% दलित वस्तीसाठी ती निधी राखीव ठेवायची आहे. त्या दलित वस्तीच्या हक्काची निधी, त्या बौद्ध बांधवांच्या हक्काची निधी, त्या अनुसूचित जातीच्या हक्काची निधी कुठेतरी त्या जलपर्यटनाला 50 कोटी रुपये वळती करण्याचं काम या आमदारांनी केलेलं आहे. आणि मी ज्यावेळेस त्याची चौकशी केली त्यावेळेस तिथे ते बांधताच येत नाही आणि त्याचं एक 28 कोटीचं बिल, कोणतंही काम न करता 28 कोटीचं बिल देण्यात आलं. ते 28 कोटीचं बिल करण्याकरता एक नॅशनलाइज बँक आहे, नॅशनल हाऊसिंग बँक, याच्याकडनं नगर परिषदेने 28 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं आणि ते कर्जाने कुणाला पेमेंट केलं, तर या आमदाराच्या मुलाच्या कंपनीला ते 28 कोटीचं पेमेंट त्या माध्यमातून केलं. कर्ज घेऊन त्या कंपनीला पेमेंट करण्याचं काम या महाशयांनी केलेलं आहे. आणि कुठेतरी असे 3000 कोटीचे आणि 200-500 कोटीचे भ्रष्टाचार आज मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये झालेला आहे. या भ्रष्टाचाराचा एक पायी, कारण ही जनतेचे पैसे आहे, या भंडारा शहरातील जनतेच्या हक्काचे पैसे आहे, ते एक पायीचा हिशोब घेतल्याशिवाय मी राहणार नाही. आणि हे निवडणूक झाली, आमची नगराध्यक्ष बसली, तर पहिले सगळा हा भ्रष्टाचार काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की जोपर्यंत या भ्रष्टाचाराच्या मागे असणाऱ्या सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकलं नाही तोपर्यंत परिणय फुके स्वस्थ बसणार नाही.
आज हेच आमदार मागच्या 2 वेळापासनं 3 वेळापासनं या भागातनं विधानसभेवर निवडून आले आणि हे सांगत होते, हे म्हणत होते जिसके साथ तेली वो भाग्यशाली. आणि ज्यावेळेस नगर परिषदमध्ये, कारण हे नेहमी बहुजन समाजाच्या मतांवर निवडून आले, तेली माळी कुणबी कलार या सगळ्यांच्या मतावर निवडून आले, या बहुजन समाजाच्या मतावर निवडून आले. आणि ज्यावेळेस या बहुजन समाजाचे उपकार परतफेड करण्याची वेळ आली त्यावेळेस यांनी आपल्या बायकोला पुढे केलं. म्हणजे विधानसभेच्या कामांचा माल अंदर आणि नगर परिषदेचा माल अंदर करण्याचं काम या माध्यमातून केले. आणि यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं, आमच्या मधुराताईबद्दल ते बोलले, एका सज्जनबाईबद्दल ते बोलले की ही बाई, या बाईबद्दल बोलले की तुम्ही नगर परिषदेची चाबी भाजपच्या उमेदवार बंदर के हात में हीरा मत दो. अरे बंदर कोण आहे? जो भ्रष्टाचार करून आला, जो ज्याने आमचे रस्ते खाल्ले, ज्याने आमचे संडास खाल्ले, ज्याने आमचे घर खाल्ले, तो भ्रष्टाचारी, तो बंदर. आणि तो आज आमच्या ताईवर आरोप करताय. आणि ताईंच्या बद्दल मी मागे ताईच्या प्रभागामध्ये फिरलो. आमच्या मधुराताई 10 वर्षापासून नगरसेवक आहे प्रभाग क्रमांक 6 मध्ये. आणि सातत्याने 10 वर्षापासून ते सातत्याने या नगर परिषदमध्ये काम करतात, त्यांच्या क्षेत्रामध्ये विकास करतात, रस्त्याचा विकास असणार, घरकुल असणार, जवळपास 400 पट्टे ताईंनी दिले. आणि हे करत असताना त्याच्या पहिले 10 वर्ष आमचे बंधू मिलिंद भाऊ मदनकर, आमच्या ताईंचे मिस्टर, ते तिथे नगरसेवक होते. 20 वर्षापासून सातत्याने त्या भागाचा विकास करण्याचं काम या दोघंही नवरा बायकोने केलेलं आहे. या दोघंही नवरा बायको लोकांसाठी 24 तास, लोकांच्या समस्यांसाठी 24 तास उपलब्ध असतात. सकाळी 9 ते रात्री 9 कधीही तुम्ही फोन करा, कोणतंही काम सांगा, आमच्या ताई तिथे हजर राहून ते काम करतात. सकाळी 9 ते रात्री 9 आणि रात्री 9 ते सकाळी 9 पर्यंत आमचे मिलिंद भाऊ मदनकर 24 तास आपल्यासाठी हे दोघं उपलब्ध राहतात. रात्री 9 ते सकाळी 9 पर्यंत हे आपलं कोणतं संकटाचा वेळ असली, आपलं कोणतं हॉस्पिटलचं काम असलं, कोणतं पोलीस स्टेशनचं काम असलं, कोणतं भांडणतंट्याचं काम असलं, हे सोडवण्याचं काम करतं. म्हणजे एक मत तुम्ही नगराध्यक्षाला दिला की तुम्हाला 2-2 सेवक या माध्यमातून मिळणार आणि एक 24/7 काम करणारे लोक तुम्हाला मिळणार. या भंडारा आणि आणखीन ज्या बोंडेकरांबद्दल मी बोललो, ते काँग्रेसच्या ज्या उमेदवार आहे त्यांचे जे पती आहे हे बोंडेकरचे मावस भाऊ आहे. बोंडेकरचे मावस भाऊ आहे ना, चोर मोसेरबाई. हा पोलीस विभागातला कॉन्स्टेबल आहे. आणि याने ज्यावेळेस महाविकास आघाडीची सरकार होती त्यावेळेस या भंडारातला वजे हा होता. आणि हा सातत्याने इथे पैसे इतके गोळा केले की 5 कोटीचं घर बांधलं आणि आज इलेक्शन मध्ये 10 कोटी रुपये खर्च करतो असं म्हणून राहिला. कुठेतरी इनलाईनची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. आणि कुठे जर आपण चुकीने पंजाची बटन दाबली, आपण म्हटलं इंद्राबाईचा पंजा आणि पंजाची बटन दाबली, आमचे दादा परदादा पंजाला वोट करत होते असं जर म्हटलं आणि चुकीने तर पंजाब निवडून आला, तर इकडे हा भंडारा शहर 10 वर्ष मागे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून कुठेतरी आता यावेळेस आपल्याला लक्ष देऊन, यावेळेस आपल्याला ताकदीने इथे या शहराचा विकास करायचा आहे. आता या बोंडेकर मला आरोप करतात की परिणे फुकेने कोणता विकास काम नाही केला. अरे जो समृद्धी एक्सप्रेस हायवे, जो नागपूर आणि विदर्भाची समृद्धी माननीय फडणवीस साहेबांच्या संकल्पनेने आला, तो समृद्धी एक्सप्रेस मुंबई जी आर्थिक राजधानी आहे देशाची, त्या आर्थिक राजधानीपासून नागपूर सोबत जोडण्याचं काम केलं. 7 तासात आता मुंबईपासून नागपूरला येता येतं, नागपूरपासून मुंबईला जाता येतं. तो रोड ज्यावेळेस मंजूर झाला त्यावेळेस मी स्वतः अनेक वेळा त्या संदर्भातला माननीय फडणवीस साहेबांना विनंती केली की तो आमच्या भंडारा गोंदियासोबत जोडला गेला पाहिजे, आमचा भंडारा गोंदिया कुठेतरी मागे नाही राहिला पाहिजे. आणि ते जोडण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी केलं. मी त्यांचा आभार मानतो. आता आपल्या इथचा आपला भंडारा गोंदियाचा कच्चा माल असणार, आपल्या शेतीचा धान असणार, तांदूळ असणार, आपली मासोळी असणार, आपलं दूध असणार, आपले फळं असणार, आपले भाज्या असणार, हे आता नागपूरच्या बाजारपेठेत दुप्पट तिप्पट भावात विकल्या जाणार. तर आपल्याला वाटलं तर आपण मुंबईपर्यंत इथे विकू शकतो, आणखीन 4पट भावाने आपण आपला माल विकू शकतो. हेही काम त्यांनी केलं. गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात आता हा जो समृद्धी एक्सप्रेस हायवे आहे हा नागपूरपासून भंडारात शहापूरला येणार आहे. आणि शहापूरमधनं एक रस्ता भंडारा मार्गे तिथे गोंदियाला जाणार आहे आणि दुसरा रस्ता पवनी मार्गे लाखांदूर मार्गे गडचिरोलीला जाणार आहे. आणि या दोन्ही रस्त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समृद्धी आपल्या शहरात, आपल्या जिल्ह्यात येणार आहे. आता फडणवीस साहेबांना एकच विनंती आहे, साहेब आमच्या इथे सगळ्यात मोठी जर समस्या कोणती असणार तर येथील बेरोजगार युवक मोठ्या संख्येने बेरोजगार आहे. इथे कोणताही उद्योगधंदा नाही आहे. आणि म्हणून आपण गडचिरोलीमध्ये जवळपास 3 लाख कोटीचा आता मोठ्या प्रमाणात स्टील प्लांट येणार आहे. जिंदलचा असणार, लॉयड्सचा असणार, टाटाचा असणार, या सगळ्या मोठ्या स्टील प्लांट आता गडचिरोलीमध्ये येत आहे.
त्यामध्ये आपण ज्याप्रमाणे गडचिरोली चंद्रपूरच्या युवकांना प्राधान्य देणार आहे रोजगारमध्ये, ज्याप्रमाणे नोकऱ्यांमध्ये आपण त्या लोकांना प्राधान्य देणार आहे, आता समृद्धी एक्सप्रेस झाल्यावर आपला भंडाराचा मुलगा अर्ध्या तासात गडचिरोलीला जाऊ शकणार, नागपूरला अर्ध्या तासात जाऊ शकणार, तर गडचिरोलीमध्ये आपण भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासाठी साहेब तितकेच टक्के आरक्षण टक्कर किमान 20% आमच्या जिल्ह्यासाठी, आमच्या जिल्ह्याच्या युवकांसाठी जागा राखीव ठेवून आमच्या इथे रोजगार देण्याचं काम आपण कराल हीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.